नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण या ठिकाणी बघतो की WDचा प्रभाव या मार्गे उत्तर भारतामध्ये होतोय. त्याचा मार्गच साधारणपणे या ठिकाणी त्याची उत्पत्ती होऊन या दिशेने जातोय. तर आपण एकीकडे बघतो की इंडोनेशियाच्या दरम्यान चीनच्या समुद्रातून येणारं बाष्प हे काही अंशाने श्रीलंकेकडे सरकतंय. अंदमान निकोबार बेटांकडून श्रीलंकेकडे त्याचा मार्ग आहे आणि त्याचा थोडा परिणाम केरळ तामिळनाडूमध्ये होतोय. त्यामुळे एकूणच हवामान सध्या या पद्धतीने सक्रिय आहे. भारतीय हवामान विभागाने जे इशारे दिलेले आहेत त्यामध्ये संपूर्ण पूर्व भारतातील राज्यांमध्ये धुळीधुक्याचा प्रभाव राहणार आहे. त्याचबरोबर राजस्थान, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश या भागामध्ये धुक्याचा प्रश्न राहणारच आहे. मात्र सिव्हिअर धुके म्हणजे आपण ज्याला म्हणतो की धुक्याचा अधिक गंभीर प्रभाव हा उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशमध्ये होणार आहे. त्याचबरोबर पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सुद्धा थंडीची लाट कायम आहे आणि यामध्ये महाराष्ट्र येत असल्यामुळे काठावरची थंडीच्या लाटेच्या काठावरची थंडी देखील महाराष्ट्रामध्ये आहे. शिवाय ओरिसामध्ये देखील धुक्याचा प्रभाव राहील असं दाखवण्यात आलंय. केरळ तामिळनाडूमध्ये केवळ पावसाची परिस्थिती राहील असं आजचं हवामान आहे. यामध्ये आपण संध्याकाळी मुद्दाम नजर टाकू. यामध्ये हवामान विभागाकडून काही बदल होतात आणि खास ते महाराष्ट्रासाठी होणं अपेक्षित आहे. भारतीय हवामान विभागाने वापरलेल्या एकूणच मॅपनुसार विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये थंडीची लाट कायम आहे. त्याचबरोबर थंडीची लाट पश्चिम मध्य प्रदेशमध्ये आहे, तेलंगणा आणि संपूर्ण कर्नाटकामध्ये आहे. ही सध्या आपल्याला ताजी परिस्थिती दिसते. आपण या ठिकाणी बघतो की अनेक राज्यांमध्ये धुक्याचा प्रभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे गाड्या चालवणे आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. अनेक ठिकाणी आपण ॲक्सिडेंटच्या नोंदी झालेल्या बघतो. त्यामुळे वाहनं चालवताना काळजीपूर्वक चालवा. शेतकऱ्यांनी आवश्यक ती सेक्युरिटी म्हणा किंवा उबदार जागेचा आधार घ्या. त्याचबरोबर आपण बघतो की धुक्यामुळे ज्या पिकांवर त्याचा प्रादुर्भाव होणार आहे त्या पिकांना योग्य त्या फवारण्या घेण्याचा देखील शेतकऱ्यांनी प्रयत्न करा. आपण या मॉडेलमध्ये बघू शकता की महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये धुक्याचा केवढा प्रभाव आहे. पूर्व असेल, अगदी हिमालयाच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने असेल, बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये असेल, सर्वत्र धुक्याचा मोठा प्रभाव निर्माण झालेला आहे. आपण थंडीचा अंदाज हा GFS मॉडेलच्या आधारे घेत असतो. महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी थंडी अजूनही आहे. मी त्याला नेहमी म्हणतो की थंडीच्या लाटाच्या काठ्यावरची थंडी आहे. त्यामध्ये थोडे चढउतार देखील होत आहेत. म्हणजे थंडी एकदम संपणार नाही आहे. थंडी पुन्हा कमी अधिक होणार आहे. परंतु आपल्याला असं लक्षात येतं आहे की 24, 25 आणि 26ला बऱ्यापैकी थंडी कमी होईल असा एक अंदाज आहे. आपण प्राथमिकदृष्ट्या बघितलं तर तामिळनाडूमध्ये केवळ हलक्या पावसाचा अंदाज आहे. इतरत्र अजून कुठेही पावसाचा अंदाज नाही आहे. अति उत्तरेला जे राज्य आहेत त्या ठिकाणी आपल्याला पावसाचा साधारणतः 21 तारखेला आपण बघतो की पंजाबमध्ये किंवा उत्तराखंडमध्ये, जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये आपल्याला पावसाचा प्रभाव दिसतोय आणि थोडं राजस्थानच्या पश्चिमी किनार भागाला, सीमावर्ती भागामध्ये सुद्धा पावसाचा प्रभाव हलक्या स्वरूपात निर्माण होऊ शकतो असं दाखवलंय WD मुळे. या पलीकडे फारसं पावसाळी वातावरण या मॉडेलने तरी दाखवलेलं नाही आहे. या आठवड्यामध्ये आपण बघतो तर प्रभावी अशा प्रकारचे WD उत्तर भारतामध्ये सरकणार आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे. शिवाय गोव्यापर्यंत ही ढगाळ परिस्थिती अरबी समुद्रातून राहण्याची शक्यता आहे. हा साधारणपणे 23 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. त्यामुळे केरळ, तामिळनाडू आणि श्रीलंकेमध्ये आपल्याला पाऊस दिसणार आहे. तर उत्तर भारतात जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये पावसाची शक्यता आहे.
जी बर्फवृष्टीच्या स्वरूपात असेल. आपण पुढील 15 दिवसाच्या अंदाजासाठी हे मॉडेल वापरतो. धावत्या स्वरूपामध्ये हा अंदाज आपण घेत असतो. आपण बघतो अंदमान निकोबार बेट असेल, श्रीलंका असेल, तामिळनाडू, केरळ असेल, या ठिकाणी पावसाचा प्रभाव निर्माण होतोय. त्याचबरोबर आपण उत्तर भारतामध्ये एकापाठी एक आता WD येणार आहेत आणि अतिउत्तरेला बर्फवृष्टी करणार आहेत. या पलीकडे सध्या अंदाजामध्ये विशेष काही बदल दाखवण्यात आलेला नाही. जोपर्यंत हे WD मैदानी भागाकडे सरकत नाहीत तोपर्यंत कोणताही विशेष प्रभाव निर्माण होणार नाही. परंतु आपल्याला या ठिकाणी थोडं ढगाळ वातावरण तयार होताना महाराष्ट्रासहित पश्चिम मध्य प्रदेशमध्ये दिसते. साधारणपणे हे 30-31 तारखेचं वातावरण आहे. आपण या मॉडेलमध्ये देखील बघतो की थोडं पश्चिम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये 30-31 तारखेला ढगाळ परिस्थितीचा पहिला अंदाज आलेला आहे आणि मॉडेल हे अंदाज दाखवू लागले आहेत. पुढे पुढे आपल्याला कळेल कशा पद्धतीने वातावरण बदलतंय. पण डिसेंबरमध्ये मध्य भारतावर पावसाचा अंदाज अजून तरी आलेला नाही आहे. पुढे काही वातावरण बदललं तर आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवायचं. परंतु सध्या तरी एक कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिणेला 30-31 तारखेच्या दरम्यानच तयार होईल असा अंदाज आहे आणि ते साधारणपणे विशाखापट्टणमच्या दिशेने सरकू शकतं असा अंदाज आहे. किती पद्धतीने ते ताकदीवर बनते आणि सध्या कोरडे वातावरण असल्यामुळे भारतीय भूभागावर त्याचा फार प्रभाव पडत नाही. भारतीय भूभागावर केवळ WDचा प्रभाव पडण्याची शक्यता अधिक असते. कमी दाबांचा प्रभाव हा भारतीय भूभागावर फारसा पडत नसतो. यापुढे आपण 22 तारखेपर्यंत 5 दिवसाचा जर एकत्रित अंदाज बघितला तर विशेष पावसाळी वातावरण कुठे नाही आहे. त्यामुळे पावसासाठी फारसा अलर्ट भारतामध्ये नाही आहे. महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट तशी कमी झालेली आहे, परंतु 15 अंशापासून तर 11 अंशाच्या दरम्यान सध्या थंडीचा प्रभाव आहे. थंडीच्या लाटेचा प्रभाव जरी महाराष्ट्रात नसला तरी थंडीच्या लाटेच्या काठावरची थंडी महाराष्ट्रावर आहे आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला स्थानिक स्वरूपामध्ये 11 ते 12 अंश सेल्सिअस, काही ठिकाणी 15 ते 14-13 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान दिसते. त्यामुळे कडाक्याची थंडी महाराष्ट्रामध्ये अजूनही अस्तित्वात आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.